त्याच्याकडून आम्हाला आजारी आहे, त्याच्यामुळे जास्त काही अपेक्षा नाही त्याच्याकडून. गटपास झाला तरी आमच्यासाठी खूप आहे. ॲक्च्युली सोन्या त्याच्यामध्ये आता पण अशी धमक आहे की तो आता कोणाची गाडी मारू शकतो. पण जिंकल्यावरती आपल्या बरोबर टाळ्या वाजवणारे खूप असतात, पण आपण हारल्यानंतर बोट दाखवणारे किती जण आहेत हे समजते. शिवाय जसं पंढरीच्या अड्ड्यात नसतात तर अड्ड्याला मजा नसते, तसं सोन्या नाही तर बैलगाडी क्षेत्रात एक व्यक्ती आणि एक बैल होणे शक्य नाही. तसं एक माझी इच्छा होती की सोन्या आणि वरदान ही कम से कम फेरा तरी व्हायला पाहिजे होता, कारण की आपल्या लक्षात राहिलं असतं की सोन्या आणि वरदान ही गाडी एकदा तरी पळाली आहे फेऱ्याला. नमस्कार. कसं काय चाललंय आता? सध्या तर अड्ड्यामध्ये आम्हाला नाही तेवढा मजा येत, कारण की वरदान आजारी असल्यामुळे, पण लवकरच कमबॅक होईल त्याचा. दादांशी आम्ही मगाशी बोललो की आता डायरेक्ट घाटावरती करायचा विचार आहे. त्याच्याकडून आम्हाला आजारी आहे, त्याच्यामुळे जास्त काही अपेक्षा नाही त्याच्याकडून. गटपास झाला तरी आमच्यासाठी खूप आहे, पण तो आता बघूया. तुम्ही पण आता अड्ड्यामध्ये दिसत नव्हते आम्हाला. बैल नसल्यावरती अड्ड्यामध्ये तेवढी काही मजा येत नाही जायला, आणि बैल असल्यावर अजून उत्साह वाटतो जाण्यासाठी. पण आपल्याकडे वासरं पण आहेत, मग त्यांचं नियोजन वगैरे नाही काय करत? वासरं वगैरे असं तेव्हा आम्ही जायचो. आता मागे कोणगावला होते, काल पण गेलेलो वासरं घेऊन. वासरं असल्यावर जायचो वासरं घेऊन. वरदानची कमी भासते होते रे? नक्कीच वरदानची कमी भासते, कारण की आम्हाला दुसऱ्यांच्या बैलांसोबत जाण्याची किंवा मागे फिरण्याची सवय नाही आहे. मग आपली वासरं असली तरी पण आम्हाला चांगलं वाटतं. आता मग वरदानचा सांभाळ कसा केला आजारी असल्यामुळे? आजारी असल्यामुळे त्याची खूप काळजी घ्यावी लागली आम्हाला, आणि तो बैल आजारी असल्यावर आम्हाला जास्त टेन्शन यायचं की बैल कधी रिकवर होईल आणि परत कमबॅक करेल. त्याची आम्हाला जसं पोझिशन तरी त्याची ठीक, शर्यत हो नाही हो त्याची पोझिशन तरी ठीक वाटली तरी आम्हाला चांगलं वाटत होतं. जेव्हा वरदानचे पराभव झाले त्यामुळे तुम्ही काय शिकायला भेटलं मला? पराभव होणे गरजेचं असतं, कारण की पराभवाने आपले कोण आपल्या बाजूने आणि कोण आपल्या बाजूने नाही आहे ते दिसतं. आणि जिंकल्यावरती आपल्या बरोबर टाळ्या वाजवणारे खूप असतात, पण आपण हारल्यानंतर बोट दाखवणारे किती जण आहेत हे समजतं. म्हणजे एक अनुभव भेटतो आपल्याला. अनुभव नक्की चांगला भेटतो. हार पण जरुरी आहे, आणि समजतात कोण आपले आहेत कोण लांबचे आहेत. 1 महिन्यामध्ये खूप स्ट्रगल झाला असं, कारण की वरदान दिसतच नाही अड्ड्यामध्ये. 1 महिन्यामध्ये तरी आम्ही त्याला आजारपणात पळवल्यामुळे असेच छोट्याशा गाड्यांमध्ये पण त्यांनी मार खाल्ला एकदा. तर आम्हाला वाईट वाटलं खूपच, पण त्याची काही 1 रुपयाची त्याची काही चुकी नव्हती, आमची चुकी होती. आम्ही नियोजन नव्हता करायचा. बैल जेवढा आम्हाला डॉक्टरने सांगितलं जेवढा आरामावर ठेवणार तेवढा बैल फ्रेश होणार. पण आम्ही दादा आता आपण म्हणू एक बिनजोडचा बादशाह सोन्या त्यांनी बैलगाडी क्षेत्रातून निवृत्ती घेतली, त्याबद्दल 2 शब्द काय सांगा? सोन्याने निवृत्ती घेतली आहे. ॲक्च्युली सोन्या त्याच्यामध्ये आता पण अशी धमक आहे की तो आता कोणाची गाडी मारू शकतो, पण पायाला जास्त दुखापत असल्यामुळे रिस्क घेणं चुकीचं आहे, कारण की त्याने आधीच खूप कमावून बसलं तो नाव, आणि त्याचा इतिहास कोणी पुसू शकत नाही असं आहे. त्याच्यामुळे जो डिसिजन घेतला आहे तो नक्कीच जयेश दादांनी पण विचार करून घेतला असेल, किंवा सगळ्या ग्रुपने मिळून चांगलाच डिसिजन असेल. पण खंत तर वाटते कुठे सोन्या नाही पळत? सोन्या नाही पळत तर खंत तर खूप वाटते, आणि सोन्याशिवाय जसं पंढरीच्या अड्ड्यात नसतात तर अड्ड्याला मजा नसते, तसा सोन्या नाही तर बैलगाडी क्षेत्रात एक व्यक्ती आणि एक बैल होणे शक्य नाही. तसं आपण विषय काय सांगाल तुम्ही, कारण की तुम्हाला अनुभव आहे खूप. आपणबद्दल तर एकदम भारीच व्यक्ती होते. आपणबद्दल बोलू तेवढं कमीच आहे, आणि आपणमुळेच शर्यती क्षेत्र तसं बोललं तर मुंबईचं शर्यती क्षेत्र चालू झालेलं आहे. तर त्यांचे उपकार कोणत्याही बैलगाडा मालकाने विसरू नये असं मला वाटतं, कारण की आणि ते त्यांचा एक किस्सा आहे तो आम्ही कधी सांगितला नाही, पण सांगणे चांगलं असेल. बंदीमध्ये आम्हाला तिकडे पनवेल भागामध्ये पहिले बंदी असल्यामुळे पोलीस पकडायचे, तर आमची शर्यत एक अड्डा आधी त्यांच्याशी शर्यत झालेली, तर आम्ही खूप नाचलेलो. म्हणजे तेव्हा चालायचं मैत्रीमध्ये शर्यती व्हायच्या, नाचलेलो, गुलाल उडवलेला. पण आमच्या शर्यतीमध्ये त्यांनी कधी शिव्यागाळ केली नाही किंवा कोणताही असा राग येईल असं कोणता केलं नाही कोणती गोष्ट. तर आम्ही दुसऱ्या अड्ड्यामध्ये त्यांच्याकडे गेलेलो मऊ फाटीला, तर आम्हाला तिकडे पकडलेलं पोलिसांनी, तर आमची गाडी पण पकडलेली. तर जसं त्यांना कळालं की आपल्या अशा माणसाला सोनारपाड्याच्या पोलिसांनी नेलं आहे, तर ते स्वतः हाफ पॅन्टवरती आणि केसांना ते हेअर ड्राय केलेलं ना, तर ते लावून ते तसंच पोलीस स्टेशनला आलेले, आपली माणसं त्यांना सोडून द्या म्हणून. आपण त्यांच्या शर्यती विरोधात केले तरी पण ते आपल्यासाठी धावत आलेले आहे, म्हणून त्यांच्यासारखे व्यक्ती होणे शक्य नाही. त्यांची दुसरा कोणी असतं तर बोललं अरे आपल्या विरोधात पळालेत यांची काय मदत करायची, पण त्यांनी स्वतः तेव्हा पोलिसांना
मॅनेजमेंट केली. तर त्यांचे शर्यती करायला पण खूप मजा यायची. मजा नक्कीच यायची, कारण की आम्हाला हरवलेलं मागे त्यांनी घाटावरती. हां आम्ही इकडे त्यांना मुंबईमध्ये 3 वेळा हरवलेलं. तर घाटावरती आमची पहिली शर्यत त्यांच्याशीच परत झाली. हां कारण की भांडणं बिडण्याचा काही विषयच नाही. सोनारपाडा आणि विगर काय हां जवळचे संबंध आहेत. पण जेव्हा आम्ही तिथे हरलो, हां नक्कीच हरलो सुतामध्ये, पण तेव्हा त्यांनी खूप जल्लोष केलेला, पैसे उडवलेले, हां म्हणजे डान्स वगैरे केलेला. पण आम्हाला तो एकदम मन मिळावं व्यक्तिमत्व होतं, त्याच्यामुळे आम्हालाही काही राग आला नाही. तर शर्यत क्षेत्रात त्यांच्यासारखं व्यक्ती होणे शक्य नाही. दादा, सोन्या आणि वरदान ही पहिल्याची आपली इच्छा अपूर्ण राहिली. मी आता आम्ही गेलेलो फिरायला, त्याला मी आताच गाडीमध्ये बोललो की अरे एक माझी इच्छा होती हां की सोन्या आणि वरदान ही कम से कम फेरा तरी व्हायला पाहिजे होता. कारण की आपल्या लक्षात राहिलं असतं की सोन्या आणि वरदान ही गाडी एकदा तरी पळाली आहे. बरे फेरायला का ना असो, पण पळायला पाहिजे असं मी आजच विषय झाला आहे. हां का? हां तर ती खंत तर वाटते कुठे तुम्हाला? नक्कीच सोन्याने निवृत्ती घेतली, पण सोन्याचा पाय वगैरे बरं झालं तर आम्ही नक्कीच दादांना सांगून फिरायचं तरी आम्ही नियोजन करू एकदा तरी. वरदान कारण की ट्रेनिंग असणे गरजेचंच आहे. पूर्णपणे बंद नाही आहे, म्हणजे शर्यती बंद केल्या असतील असं माझं अंदाज आहे. हां पण फेऱ्या वगैरे चालू ठेवणं त्याच्या शरीरासाठी चांगलं असेल. वरदाननी 2 ते 3 महिन्यामध्ये इतकं नाव केलं, त्याबद्दल काय सांगाल? वरदानने नाव तर खूपच केला आणि त्याने 1-2 शर्यतींमध्ये पराभव घेतल्यामुळे आम्हाला काही एवढी नाराजगी नाही. काय एक सीझनमध्ये 2 गाड्या पडणं काही मोठी गोष्ट नाही. प्रत्येक अड्ड्यामध्ये जायचो, हां कोणावर नाव फिरवायचं नाही तर नाव द्यायचं, ही आमची पहिल्यापासून सवय आहे. दादा, वरदानची तुमची आठवण येतली शर्यत कोणती असेल? वरदानची आम्ही एक 3 फेऱ्याचं मैदान झालेलं, तो एक आठवणीतला आहे. कारण की आम्हाला त्याच्याकडून एवढी काही अपेक्षा नव्हती, हां. पण त्याने 1 नंबर तिथे घेऊन आम्हाला खूपच आनंद दिलेला, हां आणि तो विसरू शकत नाही. आणि मथुरसोबत आमची एक बार्डीला शर्यत झालेली, हां ती एक आम्ही विजय प्राप्त केलेला, ती एक आमच्या आठवणीतली शर्यत आहे. अर्जित होते, परत खेळू द्या. मैत्रीपूर्ण शर्यती होतात, तर रोज झाल्या तरी काय हरकत नाही. दादा, तुमच्या मैत्रीपूर्व शर्यती का तुम्हाला कोणाची आवडायचा? मैत्रीपूर्ण शर्यत तर आम्हाला फडके शेट सोबतच खेळायला आवडायचे, कारण की त्यांच्यासारखे व्यक्ती होणे नाही. हां तर मग आम्हाला ते झाले. असे 4-5 गाड्या मला चांगले आहेत, म्हणजे जे शर्यत शौक चांगले करतात. हां जसे पडलेगावचे विष्णू शेठ झाले, हां. चिंचपाड्याचे आतिश शेठ, परत ताडालीचे महेश शेठ, हां म्हणजे चांगले खेळाडू आहेत. त्यांच्यासारखे खेळाडूंची बैलगाडी क्षेत्रात गरज आहे. दादा, जेव्हा पुढच्या वर्षी मुंबईला वरदानला उतरवाल, तेव्हा एक कोणत्या दृष्टिकोनाने उतरवाल? नक्कीच आमचा दृष्टिकोन जेव्हा आधी होता, आदतपणा, तर आम्ही मोठ्या शर्यती केल्यात. का लोकांना वाटतं की आदतपणा तो जिंकायचा, म्हणून आम्ही आदत सोबत खेळायचो. आम्ही सगळ्या गाड्या आहेत ना बिंदोडला ओपनमध्येच खेळलेलो आहेत. हां ते गैरसमज आहे लोकांचं की आम्ही आदत वासरांसोबत खेळलो. हां कारण की आमची हिस्ट्री जाऊन बघितली तर आम्ही सगळे मोठ्या बैलांमध्येच खेळलेलो आहे. हां म्हणजे पुढच्या वर्षी घ्यायला एक चांगलं नियोजन आणि चांगल्या तयारीने आहे. नक्कीच आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे, पण आता तो रिकवर होणे गरजेचं आहे. ठीक आहे, तेव्हा दिल्याबद्दल. हो, धन्यवाद.